त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन, म्हणजे एकरेषीय एकसमान गती आणि नैकरेषीय असमान गती. एकरेषीय एकसमान गती म्हणजे काय, युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूने समान कालावधीमध्ये समान अंतर पार करत असेल तर त्याला म्हणायचं एकरेषीय एकसमान गती. समान कालावधीमध्ये समान अंतर समान कालावधीमध्ये समान अंतर जेव्हा किंवा एकसारखे अंतर जेव्हा एखादी वस्तू पार करत असेल तेव्हा त्या गतीला म्हणायचं एक समान गती किंवा युनिफॉर्म मोशन. आणि दुसरं जे आहे नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, नैकरेषीय असमान गती. नैकरेषीय असमान गती म्हणजे काय, समान कालावधीमध्ये असमान अंतर, समान कालावधीमध्ये असमान अंतर जेव्हा वस्तू पार करत असेल, समान कालावधीमध्ये असमान अंतर जेव्हा वस्तू पार करत असेल तेव्हा त्याला म्हणायचं नैकरेषीय असमान गती. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर सैनिकांचे संचलन. हे कोणत्या गतीचं उदाहरण आहे, एकरेषीय एकसमान गतीचं उदाहरण आहे. कारण सैनिक जे आहेत ते आपलं अंतर पार करत असताना समान कालावधीमध्ये समान अंतर पार करतात, म्हणून त्या गतीला म्हणायचं एकरेषीय गती, युनिफॉर्म मोशन. आणि नैकरेषीय गती काय म्हणायचं, कशाला म्हणायचं, नैकरेषीय असमान गतीचं उदाहरण आहे की रस्त्याने जाणाऱ्या गाड्या, किंवा चालणाऱ्या गाड्या किंवा वाहने, ह्यांचा कालावधी जरी समान असेल तरी या वस्तू एकसारखा अंतर पार करत आहेत का, नाही. कोणी कमी अंतर पार करत आहे, कोणी जास्त अंतर पार करत आहे. म्हणून सर्व गाड्यांचा जो वेग आहे तो सारखा असतो का, नाही. आणि म्हणून त्यांच्या गतीला म्हणायचं नैक समान गती. म्हणजे समान कालावधीमध्ये एखादी वस्तू असमान अंतर पार करत असेल तर त्या गतीला म्हणायचं नैक समान गती.